शांति। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। ओम भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति। भारत म्हणजे हे धृतराष्ट्रा, गुडाकेशन म्हणजे अर्जुनाने, एवं म्हणजे असे, उक्ता म्हणजे म्हणताच, ऋषिकेशा म्हणजे श्रीकृष्णांनी, उभयोः म्हणजे दोन्ही, सेनयोः म्हणजे सैन्यांच्या मध्ये, भीष्मद्रोण प्रमुखतः भीष्माचार्य व द्रोणाचार्य आणि सर्वेषां महीक्षितां राजे लोक यांचे समोर रथोत्तमम म्हणजे उत्तम रथ स्थापयित्वा उभा करून इति उवाच म्हणजे असे म्हटले की हे पार्थ, एतान म्हणजे या, समवेतान कुरून पश्य एकत्र जमलेल्या कौरवांना पहा। त्यामुळे संजयाने पुढे असं आता सांगितलं की श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा नेऊन केला आणि अर्जुनाला म्हटलं, अर्जुना तुझी इच्छा आहे ना, तर हे पहा, हे सर्व जे कौरव आहेत ते पहा, एका बाजूला भीष्माचार्य द्रोणाचार्य आहेत आणि सर्व राजे लोक आहेत उभे, यांच्या समोर मी आता उभं केलंय, काय तुला पाहायचं ते पहा तू। तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोर्भयोरपि। अथ म्हणजे त्यानंतर, पार्थ म्हणजे पृथापुत्र अर्जुनाने, तत्र म्हणजे त्या ठिकाणी, उभयोः म्हणजे दोन्हीही, अपि सेनयोः दोन्ही सैन्यात असलेले, काके आजे आचार्य, पितॄन् पितामहान आचार्यान, मातुलान भ्रातॄन् पुत्रान म्हणजे मामे भाऊ पुत्र, पौत्रान म्हणजे नातू, तथा तसेच सखीन म्हणजे मित्र, श्वशुरान म्हणजे सासरे, सुहृदा म्हणजे स्नेही, असे सर्वांना त्यांनी पाहिलं। खरं म्हटलं होतं की तू कुरूंच्या बाजूला कौरवांना पहा असं श्रीकृष्णाने सांगितलं होतं, पण तरीही अर्जुनाने दोन्ही सैन्याचं पाहायचं होतं त्याला, त्यामुळे त्याला दोन्ही बाजूला कोण दिसले, तर सर्व आपलेच लोक, आपलेच दात आपलेच ओठ, ही जी म्हण आहे ती या ठिकाणी उत्तम लागू पडते की मी युद्धाला उभा आहे आणि मारायचं आहे कोणाला, युद्ध कोणाशी, माझ्या सासऱ्याशी, माझ्या भावाशी, माझ्या काकाशी, एवढंच नाही तर माझेच गुरु समोर उभे आहेत, ज्यांच्याकडे मी सर्व शिकलो, युद्ध कसं करावं त्या विद्येचा वापर करून मी त्याच गुरुला मारायचं आहे। म्हणजे अर्जुनाला यामध्ये काय दिसतंय पहा, की अपपर भाव न दिसताना दोन्ही बाजूला आपलीच माणसं आहेत, त्यामुळे जी माणसं माझी आहेत, सर्व माझ्या बरोबर आहेत, त्याच्यामध्ये भेद नाही दिसला, शत्रू नाही दिसला, त्यामध्ये त्याला मित्र दिसला। समोरच्या बाजूला जे सर्व उभे होते ते तर शत्रू म्हणून उभे आहेत, तेव्हा कौरवांना पहा म्हटल्यानंतर म्हणायचं की हे वेगवेगळे शत्रू आहेत सर्व माझे आणि त्यांच्याजवळ ही सर्व साधन सामुग्री आहे, हे पाहायचं की नाही। ते न पाहताना त्या माणसामध्ये असलेला जो स्वतःचा मित्र त्याला त्यांनी पाहिलं। नेहमी असं पाहावं की हा मनुष्य जरी अमुक एका भूमिकेत असला तरी त्यात आत कोण आहे, तर आतमध्ये शेवटी तो मीच आहे, शेवटी तो माझाच मित्र आहे, शेवटी तो माझंच कल्याण करणार आहे। अरे माझे गुरु आहे, शत्रू दिसला नाही त्याला गुरु दिसला, त्याला शत्रू दिसला नाही सासरा दिसला, त्याला शत्रू दिसला नाही मामेभाऊ दिसला, त्याला या बाजूला सुद्धा जी मंडळी होती ती सर्व ही एकमेकाची नातेवाईक, तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की हे कौटुंबिक संमेलन इथे आहे,
आणि या ठिकाणी हे सर्व कौटुंबिक संमेलन भरलंय आणि त्याच्यात काय दोन पार्ट्या पाडून एकमेकाशी मारामाऱ्या करायच्या. आपण असं पाहतो की हे सर्व मंडळी ही सर्व एकच असतात. आणि सध्याच्या राजकारणात आपल्याला दिसतं की विरोधासाठी विरोध, आणि एकदा समोरची पार्टी म्हटली की उगाच त्यांच्यातलेच अर्धे इकडे येतात. आणि जेव्हा पक्ष बदलून माणसं इकडे तिकडे जातात तेव्हा तर हे प्रकर्षाने जाणवतं की हे सर्व एकच आहेत, हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इकडनं तिकडे गेलेले आहेत. या ठिकाणी मात्र अर्जुनाला असं दिसून आलं की हे सर्व आपल्या एका कुटुंबातली मंडळी जमली आहेत आणि ती युद्धाला तयार होतात आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी हे पाहिल्यानंतर काय विचार त्याच्या डोक्यात सुरू झाले असतील हे फार महत्त्वाचं आहे. तर त्यांनी सर्व नाती पुन्हा दाखवून दिली आहेत. मी नेहमी म्हणतो की एक मनुष्य, एक स्त्री हे लग्न करतात आणि नंतर काय होतं की असं वाटतं की ही माझी बायको, हा माझा नवरा. तर हे दोनच जणांचं नातं जुळतंय असं वाटतं. पण मंगलाष्टक शुभमंगल सावधानच्या अक्षता पडल्या, लग्न झालं रे झालं की एकदम लक्षात येतं की अरे बापरे, हे तर खूप लोकांशी जोडलं गेलं. एकदम आता एक नवीन मनुष्य येऊन समोर उभा राहतो, मी तुमचा सासरा. एक बाई येऊन उभी राहते, मी तुझी सासू. एखादा येतो तो धीर, नंदा, भावजया, खटाकर. एक नातं जोडलं तर त्यातून अनेक नाती ही सर्व जोडली जातात आणि एक मोठं कुटुंब तयार होतं. आणि ज्या लग्न करतात ना त्यांनी जर याची कल्पना नसली की बाबा आपल्याला केवढी मोठी जबाबदारी येणार आहे, तर मग नंतर सगळी गंमत सुरू होते, मग भांडणं सुरू होतात. कारण मग ही जबाबदारी पेलत नाही. पण त्याला असं वाटतं ही छान आहे, एक सुंदर दिसणारी मुलगी, वा आपल्याला मिळते, आपली बायको होणार आणि वा मी आता सुखात संसार करीन. पण तिच्याबरोबर मागे पडद्यामागे उभे असलेले सर्व लोक आधी दिसत नाहीत आणि ते एकदा दिसले की नंतर आपल्याला नाती मोजता मोजता आणि त्यांच्या गरजा भागवता भागवताना त्या माणसाच्या नाकी दम येतात. तेव्हा हा विचार आधी करायचा. अर्जुनाने हे युद्ध सुरू करण्यापूर्वी सर्व नाती पाहून घेतली की अरे बापरे, ही किती प्रकारची माझी नाती आणि ही सर्व माणसं आहेत आणि ही कोण आहेत? कोणी नाही, हा मीचाच विस्तार आहे. आणि हे सर्व एकाच ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी त्याला शत्रू मुळीच दिसलेला नाही, तर त्याला आपल्याच घरातली सर्व मंडळी दिसायला लागली. आणि ती दिसल्यामुळे आता त्याचा गोंधळ झाला की हे कोण कोणाशी युद्ध करणार आहे. हे आपण आता पुढच्या श्लोकात पाहू.